त्या वेळेला वाटतं या भागवताची रामायणाची महाराष्ट्राच्या मातीला गरज आहे. दोन भाऊ दरवाजाच्या बाहेर भांडत होते. खालचं 4 एकर मी घेतो, वरचं 4 एकर तू घे, हॉटेल मी घेतो, घर तू घे. आणि मग आला प्रश्न, अरे आई तर आपली लहानपणी मदर पावली, आईची आणि बापाची भूमिका आपल्या बापानं घेतली. बाप कोणाच्या हिश्श्यावर घेतो रे? मोठा म्हणे तुझ्या, तू मोठा आहे तू सांभाळ. लहान म्हणे वावरून घर वाटून घेतलं रे का? बापाला कोण वाटल? बाप फेटा उपरणं डोक्याला बांधून भीतीला पाठ लावून झोपला होता. बाप पोरायचे भांडण ऐकत होता. पण एक काम करले का, 15 दिवस तू सांभाळ बाप, 15 दिवस मी सांभाळतो. त्याच्यात बाप झोपेतून म्हणे ना का 31 दिवसाचा महिना आला, 31व्या वर्षी मी जाऊ कुठं दिवशी. काय कलियुग आलो, काय घोर कलियुग आलो. एक वाक्य बोलतोय, भागवत कथा राम कथा त्याच्या करता आहे. अरे आज बापाला सांभाळण्याकरता भांडण आहे, आणि इथं बापाच्या शब्दाकरता राजगादीचा त्याग आहे. कथा त्याच्या करता आहे, प्रपंचाचं दुःख विसरण्याकरता कथा आहे. हा टाइमपास नाही. अरे सावत्राईनं वनवासाला जरी पाठवलं तरी सुद्धा वनवासातून परत आल्या आया कौशल्याच्या आधी कैकेयीच्या चरणावरती नमतमस्तक होणारा राम, त्या रामाची गरज आज आहे. कथा त्याच्या गरज आहे. हा विनोद नाही, हा टाइमपास नाही. भागवत त्याच्या करता आहे. कोण म्हणते भागवत भगवंताचं चरित्र आहे? ऐकलंय तुम्ही 8 वर्ष 9 वर्ष भागवत ऐकलंय. सांगा भागवत कोणाचं आहे? कृष्णाचं? नो, नेवर, नथिंग. भागवत भगवंताचं नाही. तुम्ही म्हणाल आता व्यासपीठ सोड, एक प्रवीण भाऊ दुसऱ्या प्रवीण भाऊची भेट घेऊन गावाकडे जाईल, अभ्यास करून पुन्हा ये पुढच्या वर्षी. आमचे माननीय श्री काटे पांजरामध्ये कोंढाळी परिसरात सगळ्यात मोठा सप्ताहाचं नियोजन जे करतात, ज्यांच्यामुळे ही कथेमध्ये मी आलोय, आमचे प्रवीण दादा सावरकर, त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. भेट्या करता आज म्हटलं येऊ नका.